देवा भाऊ, काय झालं? तुम्ही तुम्ही रडताय का? सिस्टर, बाबा गेले का? आपले यशवंत काका गेले. यशवंत काका म्हणजे तेच ना, तुम्ही लहानाचे मोठे जिथे झालात त्या अनाथ आश्रमाचे संचालक? तीच. माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही तेच होते. अगदी बापासारखी माया केली माझ्यावर. खायला अन्न दिलं, डोक्यावर छप्पर दिलं, कधीच भीक मागायला लावली नाही, स्वाभिमानाने जगायला शिकवलं. आज ते मला सोडून गेले ग. देवा भाऊ, अहो आपल्या हातात काहीच नसतं ना. त्याच वाईट वाटतंय ग. आपल्या हातात काहीच नाहीये. आपलं लाईफ आपल्या हातातच नाही. सांभाळा स्वतःला. आता इथे येताना सारंग सर सुद्धा माझ्या सोबत होते. नाही, नको. मी असं खचलेलं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही बघितलेलं मला आवडलं नसतं, म्हणून तुला एकटीलाच बोलवलं. हरकत नाही. जे झालं ते खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं खरं तर. आज मी खऱ्या अर्थाने पोरका झालो का? पण ते जाता जाता जे सांगून गेले त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. असं काय सांगितलं त्यांनी? माझे आई वडील एका अपघातात गेले. काय? आणि तो अपघात जिथे झाला होता त्याच्या जवळच्याच एका गावातल्या लोकांनी मला इथे आणून सोडलं. त्या गावाचं नावही सांगितलं त्यांनी मला. सिस्टर, माझं अख्खं आयुष्य मी माझे आई वडील कोण होते, ते कुठे असतील, माझी फॅमिली कुठे आहे, हे शोधण्यात घालवलं. आणि आत्ता अचानक जाता जाता ते हे सत्य सांगून गेले. तारा, मला वाटतं भैरवीजींचं म्हणणं बरोबर आहे. तारा, तू अभिनय करू नकोस असं कोणीच तुला म्हणत नाहीये, पण त्याचबरोबरीनं तू गाणंही सुरू ठेव ना. उलट तुझ्या गाण्याचा तुझ्या फिल्मच्या करिअरला उपयोगच होईल. हां. नाही बाबा, तुम्ही आता कोणी काही सांगा, पण मला परत नाही गायचंय. गायचं नाहीये? यासाठी आयुष्यभर तुझ्या आईने खास्ता काढल्या का? काय बोलतेस तू तारा? काय करतेस? अगं तुला भान आहे का? तुला जाणीव आहे या गोष्टीची? तुझ्या मम्माने आजवर काय काय केलं यासाठी? तिलोत्तमा, अगं स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलंय ग मी या मुलीसाठी.